श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, मी संतोष पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय. आणि जसे की आपल्याला माहीत आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची. आणि नवीन वर्ष म्हटलं की आपल्याला सगळ्यांना उत्सुकता लागते की आपल्याला हे नवीन वर्ष कसे जाणार आहे. आणि आपण प्लॅन्स करतो, काहीतरी विचार करतो की आपल्याला या नवीन वर्षात आपल्याला काय काय करायचे आहे त्याचा आराखडा आपण तयार करत असतो. तर आपले आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जानेवारी महिन्याची राशी भविष्य सांगणार आहे. पण धनु ज्या व्यक्तींची रास आहे त्या व्यक्तींसाठीच हा खास व्हिडिओ असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनु राशीच्या व्यक्तींविषयीचे राशी भविष्य हे सांगणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे आपण पाहू शकता एकंदर 4 कॅलेंडर आहेत. तर 4ही कॅलेंडर्समध्ये काय धनु राशीचे राशी भविष्य सांगितले आहे तेच आपण आता पाहणार आहोत. व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तर सर्वात प्रथम आपण पाहूयात आनंदी वास्तू कॅलेंडरमध्ये काय सांगितलं आहे धनु राशीविषयी. तर धनु राशीविषयी आपण पाहू शकता, चालू महिन्यात तुमच्यातील उत्साहाचा सकारात्मक उपयोग करून घेण्याची गरज आहे. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असून नवीन कामामध्ये ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला मिळणार आहे. मित्रांबरोबर तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त होणार आहे. आपल्याला जर काही फिरण्याचा प्लॅन असेल तर संधी आपल्याला या महिन्यात आहे. पण खर्चात वाढ झाल्याने चिंताही थोडीशी राहणार आहे. अनावश्यक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च आपण टाळावा. धनुराशीच्या व्यक्तींनी दाम्पत्य जीवनात सामंजस्याने वागा, तसेच गैरसमजांना थारा देऊ नका. मुलांकडून शुभ समाचार समजणार आहे. या महिन्यात आरोग्याबाबत अधिक जागरूक राहायची गरज आहे. पथ्य पाणी आपल्याला थोडीशी सांभाळायचे आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी जरासं लक्ष द्यायचं आहे. आपल्या तब्येतीकडे देखील, खर्चावर देखील थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे या जानेवारी महिन्यामध्ये. तर दाते पंचांगामध्ये काय सांगत आहेत आपण पाहू शकता. धनुराशीच्या व्यक्तींसाठी संततीची अडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळणार आहे. व्यावसायिक प्राप्ती देखील चांगली राहणार आहे. नोकरीमध्ये सामंजस्य फायदेशीर राहील. कलाकारांना चांगल्या संधी भेटणार आहेत. कफ मात्र आपल्याला थोडासा त्रास देऊ शकतो, त्यांनी काळजी घ्यायची आहे. जपून वाहन चालवायचं आहे. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडणार आहेत. मित्रांची उत्तम साथ देखील आपल्याला या महिन्यामध्ये मिळणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींसाठी एकंदरीत हा चांगलाच महिना राहणार आहे. तर काल निर्णयमध्ये काय सांगत आहेत बघू शकता आपण. नोकरी व्यवसाय क्षेत्रात एखादी अप्रिय घटना वगळता महिना चांगलाच जाणार आहे. आपण आपले हातचे राखून म्हणणे मांडले म्हणजे आवश्यक आहे. मालकी हक्काच्या समस्या सुटण्याचा सध्याचा काळ अनुकूल नाही. स्वभावातील हट्टीपणा आपल्याला मात्र या महिन्यामध्ये सोडावा लागणार आहे. जास्त हट्टीपणा करू नका धनुराशीच्या व्यक्तींनी. तर महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये काय सांगत आहेत, पुण्यही आपल्या उपयोगाला येणार आहे. पुण्य कार्य जे आपण करत असता त्याचा कुठे ना कुठे आपल्याला उपयोग होत असतो. तर त्याचा प्रत्यय आपल्याला या जानेवारी महिन्यात येणार आहे. त्यानंतर नवीन कल्पना आपल्याला देखील सुचणार आहेत. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. नवीन दर्जा मिळणार आहे. नियोजन चांगले राखायला आणि मानापानाचे प्रसंग देखील येणार आहेत. खर्च थोडासा वाढू शकतो. मनाची कुचंबना होईल. भावनिक आपण थोडेसे राहणार आहात या जानेवारी महिन्यामध्ये. तर एकंदरीत धनुराशीसाठी देखील हा चांगला महिना असणार आहे. थोडंसं खर्चाचं काम सांभाळायचं आहे. आरोग्य आपले चांगलेच राहणार आहे या महिन्यामध्ये. काळजीचे काही कारण नाही. काही आपलं प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तसेच आपली कोणती रास आहे ते देखील मला कमेंट्समध्ये सांगा. माझी स्वतःची रास ही धनुरास आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे. तर आपल्याला थोडं कफ जर आपल्याला असेल तर कफाचे विकार असणाऱ्यांनी देखील आपली काळजी घ्यायची आहे. वाहन मात्र या महिन्यामध्ये आपण जपून चालवायचे आहे. जर आपल्याला कुठं लांबचा प्रवास करायचा असेल तर थोडंसं काळजीपूर्वकच वाहन चालवले कधीही चांगले राहील. तर एकंदरीत अशी माहिती होती. धनुराशीच्या व्यक्तींना जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी देखील लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.